तर उद्घाटन कार्यक्रम इथे संपन्न होत आहे। कोणत्याही कार्यक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम किंवा कोणत्याही सुखादुखामध्ये आपण ज्या बाप्पांची पूजा करतो, ज्या विघ्नहर्त्या बाप्पाला साकडं घालतो, त्याच गणपती बाप्पांना या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्यसु सर्वदा। विघ्नहर्त्या बाप्पाला पुष्पहार परिधान करण्यासाठी हळदी कुंकवाचं औषण घालण्याकरता आणि अगरबत्तीची ओवाळणी करण्याकरता मी कुंडेवाल गावातील ज्येष्ठ आणि वरिष्ठ नागरिक कार्यकर्ते राम वासकर साहेबांना मी विनंती करते, त्याचबरोबर नामदेवजी भोईर साहेबांना विनंती करतोय, अशोकजी वासकर साहेबांना विनंती करेन। नामदेवजी भोईर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार परिधान केला जातोय गणपती बाप्पांच्या चरणी। बोला गणपती बाप्पा सर्व मंगल के शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। पाटणोली संघ चला आपण खेळपट्टीवर जा। कृतीमध्ये नेहमी भगवंताच्या चरणी पवित्र फल अर्पित केलं जातं, अर्थातच श्रीफल। आणि ती श्रीफल वाहण्याकरता पुन्हा एकदा आपण पाहुण्यांना विनंती करीत आहोत। सन्माननीय या कुंडेवाल गावातील ज्येष्ठ नागरिक राम वासकर साहेबांच्या शुभ हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार परिधान केलं जात आहे। कोणत्याही स्पर्धेमध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये मित्रांनो आपण एक शिवसंकेत दिला जातो, त्या शिवछत्रपती राजांना मात्र इथे पुष्पहार परिधान केला जातोय। काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होते, अगर हमारे शिवबाना होते ना तो सुन्नत सबकी होती। या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानाचा मुजरा कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल या सर्व आयोजकांच्या वतीनं नामदेवजी भोईर राम वासकर साहेब यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं पूजन, त्याचबरोबर शिवछत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी पुष्पहार अर्पित केला जात आहे। अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांची अर्थात आपण सुबक मूर्ती पाहत आहोत। सुबक मूर्तीचं या ठिकाणी पूजन सुरू आहे। तन्मय खेळाडूंना घेऊन आपण खेळपट्टीवर जाऊया। आयोजकांच्या वतीनं आपल्याला वारंवार सूचना येते, प्लीज। पुष्पहार परिधान केल्यानंतर मी म्हटलं की पवित्र फल भारतीय संस्कृतीमध्ये नेहमीच वाहिलं जातं, ते श्रीफल फोडण्यासाठी नामदेवजी भोईर यांना विनंती केली जात आहे। बोला गणपती बाप्पा। पुन्हा एकदा बाप्पांच्या चरणी पवित्र फल वाहिलं जात आहे। नामदेवजी भोईर यांच्या शुभ हस्ते बाप्पांना साकडं घालूया, विघ्नहर्त्या बाप्पाला आपण प्रार्थना करूया की हे बाप्पा आमची ही 3 दिवसीय स्पर्धा निर्विघ्नपणे आनंदाने पार पडावी, कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता आनंदाच्या भरात जल्लोषात उत्साहात ही स्पर्धा पार पडावी। मी गोपी वासकर साहेबांना विनंती करतोय की आपण देखील प्रतिमेचं पूजन करावं। कुंडेवाल गावातील युवा कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते श्रीफल फोडलं जात आहे। कुंडेवाल गावची ग्रामदेवता अर्थातच डोंगरात वसलेली ही ग्रामदेवता कान्होबा देवता, आणि या कान्होबा देवताला देखील इथे आपण साकडा घालत आहोत, प्रार्थना करीत आहोत, नमस्कार करीत आहोत की बाप्पा खरं तर आमच्या या देवा ग्रामदेवता नेहमीच नवसाला पावणारी ग्रामदेवता आज या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी प्रार्थना केली जाते सर्वांच्या वतीनं। आमचे कोच RR पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाहिलं जाते। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवराय जय भवानी जय शिवराय। त्यानंतर माजी उपसरपंच दत्ता पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफल फोडलं जात आहे। मी प्रत्येक मान्यवराला विनंती करेन की बाप्पांच्या चरणी आपण पूजन करायचंय। ऋषिकेश वासकर माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवाल,
माजी उपसरपंच विनोदजी भोईर ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवाल यांच्या शुभ हस्ते देखील आपण पाहतोय या ठिकाणी पूजनाचा कार्यक्रम सुरू आहे। तदनंतर मी सर्व मंडळींना विनंती करेन की आता आपण थेट खेळपट्टीवर जाऊया। युवा कार्यकर्ते राज वास्कर यांनाही विनंती आहे की आपण खेळपट्टीवर पूजनासाठी जायचं आहे। दीपक गांगरे, गोपी वास्कर, आज आपण सर्व युवक मंडळी देखील पाहत आहोत। कुंडेवाल गावची सर्व ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच सरपंच सदस्य मंडळी देखील आज या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमामध्ये उपस्थित असताना पाहायला मिळत आहेत। सर्वांना विनंती करूया की आपण गणरायाचं आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर आता मात्र खेळपट्टीचं पूजन करावं। खेळपट्टी म्हटली तर आमच्या लाडक्या खेळाडूंची खरं तर ही देवताच असते। ज्या खेळपट्टीवर खेळत असताना कधी कधी या खेळाडूंच्या वतीनं त्या खेळपट्टीला नमस्कार केला जातो, चुंबन देखील घेतला जातो। अशा या खेळपट्टीचं देखील आपण पूजन करताना आपल्या सर्व पाहुणे मंडळींना पाहत आहोत। एका बाजूला आर्या स्पोर्ट्स ओवले संघ तर दुसऱ्या बाजूला आराध्य स्पोर्ट्स पाटणोली, हे दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळपट्टीवर उभे आहेत। त्यांच्या मधोमध सर्व पाहुणे मंडळी, हे चित्र आपण हे दृश्य आपण पाहत आहोत प्राप्ती डिजिटल लाईव्ह। आमचे जितूदादा गोंधळी खरं तर या थेट प्रक्षेपणाचे फाउंडर आहेत, संस्थापक आहेत। कॅमेरामॅन देखील त्यांच्या सोबत आज आपल्याला पाहायला मिळतील। राज वास्कर यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन होत असताना आपण पाहत आहोत। या संपूर्ण स्पर्धेचे खरं तर मुख्य आयोजक समाधान वास्कर हे देखील आज आपण या सर्व पाहुण्यांच्या समवेत उभे आहेत। राज दादांच्या शुभ हस्ते देखील खेळपट्टीचं पूजन होताना आपण पाहत आहोत। खरं तर टेनिस क्रिकेट खेळ म्हटलं ना तर चेंडू, चेंडूफली आणि त्याचबरोबर स्टंप, यष्ट्या आणि खेळपट्टी या साऱ्या वस्तूंचा, या साऱ्या गोष्टींचा मात्र पूजनाचा कार्यक्रम होत असतं टेनिस क्रिकेटमध्ये आणि तोच हा कार्यक्रम आपण पाहत आहोत। श्रीफल वाहिलं जाते राजदादांच्या शुभ हस्ते सर्व पाहुण्यांच्या उपस्थित आणि टाळ्यांच्या आवाजात मात्र खेळपट्टीचं देखील उद्घाटन समारंभ इथे संपन्न होताना आपण पाहत आहोत। विनोद भोईर माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते देखील पूजनाचा कार्यक्रम सुरू आहे। या दरम्यान आमचे मित्र, परम मित्र संदीप वास्कर, त्याचबरोबर नागेश दादा यांचंही आगमन झालंय, त्यांचंही हार्दिक स्वागत। आज संदीप भोईर यांनी खरं तर सुट्टी काढली डायरेक्ट या आयोजनाकरता, स्पेशल सुट्टी घेतली आहे, स्पेशल लिव्ह। संदीप भोईर, कारण वास्कर भोईर कुंडेवाल गाव म्हटलं ना तर फार कन्फ्युजन होत असतं। संदीप भोईर आमचे परम मित्र, त्याचबरोबर नागेश दादा खरं तर हे परम मित्र आहेत। यांची जोडी मैदानावर येताना एक नागेश, खरं तर आपण बघितलं तर गांगरे साहेब कुठे आहेत, तुमचे त्रिमूर्ती मधला एक त्रिकूट नरेश गांगरेची उपस्थिती कमी आहे। तर जाऊया आपण थेट मैदानावर बघूया। एका बाजूच्या सर्व स्टंपचं पूजन, या स्टँडचं पूजन झालेलं आहे। आता अगदी बॉलिंग एंड कडनं आपण ज्या स्टँडना पाहत आहोत तिथल्या स्टँडचं पूजन, त्या स्टंपचं पूजन सुरू आहे। आदरणीय उपस्थित मान्यवर आमच्या कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीमचे कोच ज्यांना आम्ही म्हणतो ते RR पाटील, ज्यांच्या मुखामध्ये नेहमीच आपण बघितलं तर भाई हा शब्द असतो आणि आज आपण पाहतोय खरं तर रिक्षा चालक मालक संघटना म्हटली ना तर RR पाटील यांचं फार मोठं योगदान असतं। मिनी डोर चालक, त्याचबरोबर कुंडेवाल गाव म्हटलं तर टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड। आपण श्रीफल फोडताना पाहत आहोत अगदी खेळपट्टीवर
माजी उपसरपंच ऋषिकेश वास्कर यांना, सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन आणि या पूजनाचा कार्यक्रम संपन्न होताना खेळपट्टीचं पूजन करत असताना आता ज्यांचं आगमन झालं आमचे नागेशदादा यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर संदीप भोईर विज्ञान शाखेतील पदवीधर उच्च शिक्षित कुंडेवाल गावातील आमचे परम मित्र संदीप भोईर यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाहिलं जाते। खेळपट्टीवर टाळ्यांच्या प्रतिसादात, टाळ्यांच्या आवाजात मात्र आपण पाहताना हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होतोय। जसा हा पूजन होईल तदनंतर दोन्ही संघनायकांमध्ये टॉस केला जाईल। दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांसोबत उभे आहेत। पहिला सामना असेल आर्या स्पोर्ट्स ओले विरुद्ध आराध्या स्पोर्ट्स पाटणोली। धन्यवाद सर्व पाहुण्यांचं मनापासून आपण आभार मानत आहोत आणि लगेच टॉस करण्यासाठी दोन्ही संघनायकाला विनंती करणार आहोत। तत्पूर्वी राष्ट्रगीताला आपण खरं तर एक मानवंदना देण्यासाठी तयारीत राहायचं आहे। कोणतीही स्पर्धा म्हटली ना तर मित्रांनो या स्पर्धेची मग आंतरराष्ट्रीय पातळीवर फुटबॉल असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, ऑलिम्पिकची स्पर्धा असू द्या, नेहमीच आपल्या भारताचा मान सन्मान आणि अभिमान जो राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आणि या राष्ट्रगीत म्हटलं तर नक्कीच आपल्याला नेहमीच अभिमानाची गोष्ट वाटते। त्या राष्ट्रगीताना आपण या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत। तर मी सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना, पाहुण्यांना विनंती करतोय की आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी तयारीत राहायचं आहे। आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर राष्ट्रगीतासाठी आपण नक्कीच या ठिकाणी परेड द्यायची आहे। परेड विश्राम। परेड सावधान। विविध रंगांनी नटलेला हा भारत देश, या भारत देशाची गाऊया गाथा आता आपण करूया सुरुवात। राष्ट्रगीतानं गाऊया गाथा। परेड राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की, दिबा पाटील साहेब। धन्यवाद, थँक्यू सो मच। मी विनंती करतो दोन्ही कर्णधारांना की एकमेकांसमोर उभे राहा आणि टॉस करून घ्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते। टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय पाहुण्यांना, लगेच आपण टॉस करून घ्या। आणि 10 संघामध्ये ज्या संघाच्या नावावर हाय स्कोर लागेल, उच्चांक लागेल, त्या संघाला वाटचाल दिली जाईल, म्हणजे दुसरा विजय प्राप्त लगेच होणार आहे। ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्या संघाला, याची आपण सर्वांनी नोंद घ्या। लगेच टॉस करूया।
टॉस केलं जाईल. आर्या स्पोर्ट्स ओले विपक्ष आराध्या स्पोर्ट्स पाटणोली. तन्मय वॉटर सप्लायर्स आपण पाहतो, तन्मय या संघाचे संघनायक. या आमच्या परिसरातील एक नामवंत संघ आहे पाटणोली आणि त्यांच्या विरोधात आर्या स्पोर्ट्स ओले हा देखील एक बलाढ्य संघ. काही मला वाटते आत्ता जी रामबाग चषक पार पडला त्या चषकामध्ये चतुर्थ क्रमांक पटकावणारा आर्या स्पोर्ट्स ओले संघ. म्हणजे दोन्ही संघ खरं तर बलाढ्य आहेत. खूप चांगली लढत पाहायला मिळेल. टॉस झालाय. नाणेफेकीचा कौल कुठल्या संघाच्या बाजूने लागलाय? कर्णधाराने फक्त हात उंच करा. यस, म्हणजे आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघाच्या बाजूने नाणेफेकीचं कौल लागले. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आणि जसा मॅच सुरू होईल ऐकूया पुन्हा एकदा आवाज असेल एक तुमच्यापर्यंत गोड, तो म्हणजेच वावंजे गावचा सोनू सांगडे.